आजच्या पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीच्या प्रचाराला आज अहिल्यानगर शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित असलेले लोकसभेमध्ये माझे सहकारी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असलेले कार्यक्षम मंत्री माननीय श्री दादासाहेबजी भुसे साहेब, माननीय श्री भाऊजी चौधरी साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख माझे मित्र सचिन भाऊ जाधव, जिल्हा अध्यक्ष माननीय अनिलजी शिंदे, जिल्हा अध्यक्ष माननीय बाबूशेठ टायरवाले, प्रथम महापौर माननीय शीलाताई शिंदे, माननीय दिलीपजी सातपुते, व्यासपीठावरील अहिल्यानगर या जिल्ह्यामधून आलेल्या सर्व तालुक्यातून आलेल्या सर्व सन्माननीय तालुकाध्यक्ष, आमच्या महिला आघाडीच्या सर्व सन्माननीय शिवसेनेच्या पदाधिकारी, आलेले सर्व मोठ्या संख्येने सन्माननीय शिवसेनेचे कार्यकर्ते, पत्रकार आणि मित्रांनो, सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो, कारण की के रेंजच्या शूटिंग रेंजमध्ये तिथं सराव चालू असल्या कारणाने हेलिकॉप्टरला यायला उशीर झाला, हेलिकॉप्टर उशिरा आलं आणि आपल्याला फक्त मध्ये मिलिटरी विभागाकडून 2 तासाची परवानगी मिळालेली आहे आणि म्हणून माननीय श्रीकांत शिंदे असतील आणि माननीय दादाभाऊ असतील या दोघांनाही परत लवकर जायचं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपल्याला हा कार्यक्रम लवकर उरकावा लागेल। या दृष्टिकोनातून ज्या काही मान्यवरांनी सत्काराचं साहित्य आणलं असेल, जे कदाचित मान्यवरांपर्यंत पोहोचू शकले नसतील, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो। आजचा हा कार्यक्रम खरं तर मी जेव्हा आम्ही आयोजनाला बसलो, जिल्हाध्यक्ष होते, पदाधिकारी होते आणि मी नेमकी कार्यक्रम कुठं घ्यावा हा अंदाज जेव्हा लावत होतो, मला ही अपेक्षाच नव्हती की जी शिवसेना आज नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, वेगळ्या वेगळ्या तालुक्यांच्या माध्यमातून, वेगळ्या वेगळ्या मोर्चांच्या माध्यमातून, आज शिवसेनेची अनिलराव खरी ताकद या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी दाखवून दिलेली आहे। शिवसेनेचं आणि विखे परिवाराचं नातं हे फार जुनं आहे। इथं बसलेला प्रत्येक पदाधिकारी माझे वडील शिवसेनेचे पालकमंत्री असताना त्यांच्या गाडीमध्ये फिरलेला आहे। शिवसेनेनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असतील आणि त्यांच्या माध्यमातून विखे परिवाराला दिलेली ताकद हे आमच्या परिवाराने कधी विसरलीही नाही आणि मी आवर्जून सांगतो की मागच्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या संघर्षमय निवडणुकीमध्ये खासदार होण्यामध्ये जर सगळ्यात मोठा वाटा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर कोणाचा असला तर तो या अहिल्यानगरच्या शिवसैनिकांचा होता, ज्यांनी फार प्रयत्न केले। स्वर्गीय अनिल भैया होते, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी असतील। अथक प्रयत्नाच्या माध्यमातून शिवसेनेची खरी ताकद या नगर जिल्ह्यामध्ये फार मोठी आहे। पण डॉक्टर साहेब, आमचं नगर जिल्हा तसा, किंवा आपण आता अहिल्यानगर झाल्यामुळे अहिल्यानगर म्हणून राजकीय दृष्टिकोनातून फार संवेदनशील आहे। संवेदनशील प्रश्नांमुळे नाही, पण संवेदनशील अनेक राजकीय घडामोडींमुळे असतं। या ठिकाणी आज हा कार्यक्रम घेत असताना मी सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो की अनेक वर्षांचा प्रलंबित असलेली मागणी की अहमदनगरचं नाव
हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर व्हावं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी चोंडी येथे कार्यक्रमाला घोषणा केली आणि ती योजना आपण त्या ठिकाणी नाव बदलून आपला शब्द पाळण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं. अनेक वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये जे काम मागच्या 1.5 वर्षामध्ये झालं, जे काम मागच्या 1.5 वर्षामध्ये केलं गेलं, माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, यांच्या माध्यमातून 35 वर्षामध्ये पहिल्यांदी असं झालं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून, त्यांच्या आदेशाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवघ्या 1.5 वर्षामध्ये आपण 3 MIDC मंजूर केल्या आणि आता त्याचं काम या ठिकाणी सुरू होत आहे. ही लढाई, ही निवडणूक कोण विरुद्ध कोण अशी नाही. ही निवडणूक 2 व्यक्तींविरोधात नाहीये. ही निवडणूक जे काही चित्र निर्माण केलं जातं तशी नाहीये. ही निवडणूक विचारांची निवडणूक आहे. ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक ज्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विचारांना घेऊन स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन या नवीन स्थापन झालेली महायुती आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेलं कदम, त्यांनी घेतलेली भूमिका, ही त्याची निवडणूक आहे. या भूमिकेला बरोबर राहून ज्या लोकांनी आजपर्यंत या भूमिकेला विरोध केला, त्यांचं योगदान काय? मागच्या 3-3.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी कार्यरत असताना एकही सकारात्मक काम हे या नगर जिल्ह्यामध्ये झालं नाही. सगळे त्याचे लाभार्थी होते जे त्या कालावधीमध्ये त्या सत्तेत असतील, त्यांनी जिल्ह्यासाठी काही केलं नाही. आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मी राजकीय भाषणावर मांडेल. साखळी योजनेचा मध्ये आमच्या एका बांधवांनी उल्लेख केला, त्याचं उत्तर आहे, पण ते आज वेळेअभावी मी देऊ शकत नाही. पण मी सभेला येणारच आहे. मी तर फिक्स आहे, उमेदवार भाजप आणि महायुतीचा फिक्स आहे. समोरचा अजून ठरा ना, तो ठरू द्या. ठरल्यानंतर आपण जाऊ आणि समोर समोर भाषणही होणार आहेत. त्यामुळे फार घाई गडबड करू नका. सगळ्या प्रश्नांचे उत्तर सुजय विखे पाटलाकडे आहेत. आपण असं होऊ शकत नाही की एखाद्या व्यक्तीचा परिवार 50 वर्ष एका जिल्ह्याने स्वीकारावा, तर काहीतरी तर काम असेल. एखाद्या व्यक्तीला ही महाराष्ट्राचा मला वाटतं एकमेव किंवा 2 किंवा 3रा परिवार असेल ज्यामध्ये या जिल्ह्याच्या जनतेने चौथ्या पिढीला सत्तेमध्ये बसवलं. काहीतरी तर योगदान असेल. आम्ही योगदानाच्या आधारावर भाषण करतो. आम्ही सोशल मीडियामध्ये कदाचित कमी असू, आम्ही आमच्या रील्स कमी काढत असू, पण मागच्या 5 वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या नगर जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेसाठीच काम केलं आणि यापुढे देखील काम करत राहणार, ही ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी देतो. एक योजना नाही, पण असे अनेक प्रकल्प जे वर्षानुवर्ष प्रलंबित होते. फ्लायओव्हर तीच परिस्थिती, बायपास तीच परिस्थिती, नगर करमाळा तीच परिस्थिती, आढळगाव जामखेड तीच परिस्थिती, जामखेडचं चौपदरीकरण तीच परिस्थिती, नगर मनमाड तीच परिस्थिती. अवघ्या 5 वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये महायुतीच्या प्रयत्नातून 10,000 कोटी रुपयाचे रस्ते आपण भूमिपूजनही केलं आणि त्याचं उद्घाटनही केलं. मी फक्त तुम्हाला विकास देऊ शकतो. विकास पाहिजे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. विकास पाहिजे असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, एखाद्या व्यक्तीला माझ्याबद्दल द्वेष असेल काय हरकत नाही, एखाद्या व्यक्तीला एखादा दुसरा व्यक्ती आवडत नसेल हरकत नाही, पण जसं मी म्हटलो की ही निवडणूक माझी किंवा कोणाविरुद्ध नाहीये. ही निवडणूक या महाराष्ट्राच्या महायुतीची निवडणूक आहे आणि म्हणून या महायुतीची भूमिका घेत आपण सगळ्यांनी एक संघ राहणं गरजेचं आहे. यासाठी नाही की काय मला कोणाकडून अपेक्षा असेल, यासाठी की ज्या नेत्याच्या खाली आपण राहून काम करतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे या सभागृहामध्ये बसलेल्या अनेक नेत्यांनी जाऊन आपले काम करून घेतले. ती वास्तविकता आहे बाबूशे. पण आज जमिनीवर काय वास्तविकता आहे? आज जमिनीवर काय चित्र आहे? डॉक्टर श्रीकांत शिंदेना मी सांगू इच्छितो
की आपण सगळ्यांनीच मिळून ही निवडणूक लढवत असताना ही जबाबदारी आपण घेतली पाहिजे. नाहीतर मुलगा किंवा वडील हे शिवसेनेचं मफलर घालून बसलेत, मुलगा तुतारी वाजवतोय. आणि हा फक्त शिवसेनेपुरता मर्यादित विषय नाही, हा प्रत्येक पक्षामध्ये ही घडलेली घटनाक्रम आहे. मी स्वतः बोलतो की आपल्याला ही निवडणूक व्यक्तिगत नाही, ही निवडणूक राजकारण एका विचारावर असतं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या योजना, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं काम हे आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जर आपण आपला विचार करू शकत नसाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथं बसणारा अनेक व्यक्ती, कोणी नगरसेवक राहिलाय, कोणी सरपंच राहिलाय. ग्रामपंचायत मध्ये एक सरपंच पदाच्या निवडणुकीला एक सदस्य जर फोडायचा असला एक, तर 6 महिने घातले तरी फुटत नाही. इथं माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर 40 पेक्षा अधिक आमदार निघून गेले. काहीतरी तो विचार असेल, काहीतरी तो विचार असू शकतो. आपण कोणत्या राजकारणाबद्दल बोलतोय? राजकारण अर्थकारणाने होत नाही. आजही या मागच्या 5 वर्षामध्ये अनिलराव तुम्ही महापौर राहिलात, आपण किती ताकद लावली तरी कोणी नगरसेवक फुटतो? 2च्या पुढे फुटत नाही. रात्रभर त्याच्या घरी बसावं लागतं, बसमध्ये आणावं लागतं, धरून आणावं लागतात. 40 आमदार स्वतःहून एका भूमिकेमागे गेले. काहीतरी तो विचार असेल. अर्थकारणाने ही महायुती झाली नाही. या महाराष्ट्राचा विकास व्हावा, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम व्हावं, म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली. आणि आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून नगर जिल्ह्यामध्ये अनेक विकासात्मक कामं झाले, यापुढेही होतील. मला पूर्णपणे विश्वास आहे की आज जर स्वर्गीय अनिल भैया आपल्यामध्ये असते तर त्यांनी देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागच आपली भूमिका पार पाडली असती, हे सांगण्यात व्हावं. कारण की एक भूमिका घेऊन, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका घेऊन जेव्हा आपण पुढे जातो, एक भूमिका घेऊन जेव्हा आपण जनतेपुढे जातो, तर ती भूमिका पार पाडण्याचं काम हे या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून मी शेवटचं एवढंच मानतो, परत एकदा महायुतीच्या माध्यमातून कदाचित ही जी युती झाली, या युतीमध्ये असलेले खालचे सर्व कार्यकर्ते कदाचित ते एकमेकाला मानत नसतील. कदाचित खाली ग्रामपंचायतच्या स्तरावर, नगरपंचायतच्या स्तरावर मतभेद असणं स्वाभाविक आहे. कारण की एका राजकीय व्यवस्थेमध्ये आपण काम करतो आणि राजकीय व्यवस्थेमध्ये काम करत असताना खाली मतभेद जर झाले तर त्याचा परिणाम महायुतीवर होता कामा नये. आज मी उमेदवार जरी असलो तरी सुजय विखे उभा नाहीये, नरेंद्र मोदीच उभे आहेत. नरेंद्र मोदींनाच प्रधानमंत्री करायचं आहे. आणि ही संकल्पना घेऊन प्रत्येक व्यक्तीने आपले मतभेद बाजूला टाकून पुढे सारायचं आहे. प्रत्येक व्यक्तीने विकासाला पुढे प्राधान्य देऊन पुढे सारायचं आहे. आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आजारी होते, त्यांना ताप आला, सर्दी झाली, पण मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की एक मित्र म्हणून आज आजारी असताना देखील या मेळाव्यासाठी ते आले. त्याचबरोबर दादा भुसे साहेब देखील यांनी वेळात वेळ काढला. आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. परत एकदा येणाऱ्या कालावधीमध्ये काही मतभेद असतील, काही मनभेद असतील तर या ठिकाणी आपण महायुती म्हणून स्थानिक पातळीवर त्याचा तोडगा काढून, चर्चा करून, समन्वय करून आज आपण सगळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आपण सगळेजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.